सुन बाई, आज तर मोकळं मोकळं वाटून राहिलं. दिवाण काढून घेतला वाटते इथचा ना. खूपच कोलॅप झाल्यासारखं वाटत होतं म्हणून काढून घेतलं. आज चादर वगैरे सगळं बदलून घेतलं ना. कशी दिसते ही चादर? नवीन घेतली नाही, तुम्हाला माहित नाही का? तर देखता घेतली होत्या. फक्त एवढं झालं का आज टाकली तुम्ही. लवकर लवकर आंघोळ गिंघोळ करून घ्या ना तुम्ही. हो करतो मी आंघोळ गिंघोळ. पण म्हटलं नीताने केली का आंघोळ? नीता आली का बाहेर? नाही नाही, आज सकाळपासून त्या खोलीच्या बाहेर नाही निघाल्या, काहीच नाही. चहाही नाही पेल्या, काहीच नाही. मी म्हटलं नेऊन द्याव का नाही नेऊन द्या. मी काही नेऊन नाही दिला चहा. कोमल तेवढं काम कर, तिले पहिले चहा मांड, तिले चहा दे पहिले. कसं आहे, कालपासून काहीच खाल्लं नाही तिलं. काल रात्री तिले किती आपण खाय केलं तर खाल्लं नाही तिनं. नाश्त्याचंही कर आणि तिले देऊन दे. आणि कसं आहे, जराशी तिच्यासोबत बोल, जरासं मन हलकं होते बोलल्यानं. आई मी काय म्हणतो, मी सगळं करतो पण मी बोलत नाही बा. त्या बातच माझ्यावर हे खेकसावून उठते. चांगले जरी बोललं तरी मी समजावले जा. त्या मनाच्या होय का तुले बरं वाटून राहिलं, तुझी छाती थंडी झाली अशा बातच म्हणते. मला लागते बेव तुम्ही समजावं लागन तर मी सगळं देतो लागन तर करून आणून तुम्हाला. हो तुम्ही सारख्या पुरी आहे म्हणून राहिली. माझ्यासारखी किती काही समजून सांगितली, मी बुढीच झाली ना शेवटी. तुम्ही सारख्या विचारानं सारख्या असता म्हणून म्हटलं समजून सांग मैत्रिणीसारखं. हो आई, सांगितलं असतं मी, पण त्यांना माझं पटत नाही ना. मी काही म्हटलं त्यांना उलटच वाटते ना. तुले सारे कामं करायला लागून राहिले चाल बाई, मी करू लागतो तुले जरा हातभार. ते तर काही आता निघत नाही खोलीच्या बाहेर. नवऱ्यासोबत बोलून नाही राहिली वाटते. आज जाते का नाही जात थोडी कामाला अभि? वाटतच असतं बेकार असं झालं म्हणजे. कशा निघण टेन्शन आलं असं त्यांना. जाऊ द्या तुम्ही, त्यांना काही म्हणू नका, मी करतो सगळे कामे. कर मी नेऊन देतो तिच्यापाशी. तिले प्यायला लावतो, चहा घे, नाश्ता गिस्ता करायला लावतो. नेहाची स्कूलची तयारी करा लागन ना. नेहाले स्कूलची तयारी करून द्या लागन. हो ते कायच करा लागन. तू डब्बा गिब्बाई करून घे. लवकर भरभर कर. यायचे डब्बे करून घे तिघाचे आणि बस मग मोकळे होऊन जाते. मग दिवसभर चालतेच आपल्या घरचे कामं. हो आई, घरचे तर कामं दिवसच भर चालते म्हणा. ऑफिसवाले आणि शाळेवाले मोकळे करा लागते पहिले, मग होते घरचे कामं. काय करावं बाई, हे न जास्तीच झालं ना डोक्याला ताप. आता कसं करा पोरानं लवकर मोकळं केलं पाहिजे बाई काम. कसं आहे, नाही तर सून मायलीची नाराज राहीन, चांगलं नाही वाटत ना. घरात असं रण पडल्यासारखं लागून राहिलं घर. म्हटलं आनंदी राहिली तर घर दंदन लागते मायला. नीता आनंदी असली का? अरे बाबू अभि, किती वेळ गुमसुम राहशील. तू ऑफिसला नाही जात काय? इच्छा नाही आज जायची ऑफिसले. मी नाही जात आई. दिवस असा घेऊन बसशील. असं दुःख नाही मानलं लागत असते, समोर जा लागत असते, त्याच्यावर मार्ग शोधा लागत असते. असं गुमसुम राहिल्याने जमत असते काय? पहिले आपलं कामावर पहिले लक्ष दे. काही निवत होते सगळं बरोबर. पण आई ते जेवून नाही राहिली ना. काहीच नाही जेवली. काल रात्री एक घास नाही खाल्ला तिनं. ते जेवली नाही तर मला कसं पोटात अन्न जाईल. तिला लय सदमा लागला या गोष्टीचा. ते एक घास नाही खाऊन राहिली. मी रात्रभर तिला समजवण्याचा प्रयत्न केला, खाऊन घे. खाल्लं नाही तिनं, काहीच नाही. आणि बोलतही नाही माझ्यासोबत, काहीच नाही. ती रडतच होती दिवस रात्रभर. आम्ही खूप समजून सांगून राहिलो होतो पण ते ऐकतच नाही, माझ्यासोबत बोलतही नाही. बोलली नाही तर मग अबोल्यानं राहिली तर मग कसं होईल. बाबू जाय आता तू ऑफिसला जाय, चांगला फ्रेश होय. मी तिला समजून सांगतो, बरोबर सांगतो ना. तू ते प्रकरण मिटवायचा पहिले प्रयत्न कर. काय आहे तर ते त्याचा काय शोध लाव तू, काय सत्यान काय खोटा आहे. गेला का ऑफिसले? जायचं आहे, करा लवकर तयाऱ्या, चालले जा ऑफिसले. कालपासून भेटलाच नाही ना मला. त्याला यायला 12 वाजले. त्याला काहीच नाही माहिती त्याच्यातलं. ते सांगा लागन तो काही ना काही करण. आजी झालं मान्य? काय झालं, काय म्हणतो? आई रात्रभर रडली, आता रडतच आहे. काय झालं माझ्या आईला? सांग ना आजी, माझ्या आईला काय झालं? नुसती रडते राहिले. ते सोचा लागून राहिलं. कसं करू मी, काही समजून नाही राहिलं मला. रथ पडला, जीव झाला. मला म्हणते, मी म्हटलं आई आंघोळ करून दे. आई म्हणते जा म्हणते, तुम्ही तुमचं पहा म्हणते. म्हणा आईची तब्येत नाही बरोबर म्हणून आई अशी म्हणते. आईला बरं नाही वाटून राहिलं, तुम्ही करता शिडशिड म्हणून. आईला बरं नाही वाटून राहिलं ना आजी. कॉलेज माझी आई खूप रडत आहे, पण दवाखान्यात घेऊन चाल मग माझ्या आईला. त्याच्यासोबत बोलत नाही ती. मला रात्री मला झोपही दिलं नाही तिच्यापाशी. लढतच होती ती. आई ना गोळ्या घेतल्या, तू टेन्शन नको, मी देतो तू आंघोळ करू. चाल आंघोळ पाहिजे ना करून, शाळेची तयारी कर. आईचं टेन्शन नको घेऊ. आई होते दुरुस्त गोळ्या घेतल्या का, बोलते तुझ्यासोबत चांगली ना. रात्री तुला घेऊन झोपू नाही राहते. तुला सोबत असं वागू नको, समजून सांगा लागन तिले. नवऱ्यावर काढ किती राग काढायचा आहे म्हणून, पण लेकरायले अशी नको करू म्हणून. लेकरायले दुःख होते म्हणून ह्या गोष्टीत समजूनच सांगा लागन आता तिले.
ते आजी आज सिव्हिल ड्रेस घालायला लागते स्कूलला. सर्व मुलं स्कूलमध्ये सिव्हिल ड्रेस घालून येते म्हणते. मग मलाही दे सिव्हिल ड्रेस. हो चाल, सिव्हिल ड्रेस घाल. चाल, मी आंघोळ देतो करून चांगली बाईची. आज चांगली चकचक आंघोळ देतो बाईची करून. चालू बहिणी, हा चाल. भांडणाचे पडसाद लेकरावर उमटून राहिले. आता काय करा, लेकरांना त्रास होईल ना या गोष्टीचा. श्यामसोबत बोलावंच लागन, त्याच्याशिवाय जमणार नाही. तो तो काही ना काही मार्ग काढा याच्यावर. डोक्याला टेन्शन झालं लेकाले, काय लोच्या झाला हा. आजपर्यंत आपल्या घराचं नाव असं असं गमावलं नाही. आणि या पोराच्या बाबतीत असं झालं. माझ्या पोरानं काहीच नाही केलं म्हणते. काय करावं, काही समजून नाही राहिलं. डोकसंही चालून नाही राहिलं. माही काही डोकसं नाही चालत. भूषा काय झालं विचार त्या दादाले, सांग काय तू पाहिजे त्याचं काय झालं तो. काय झालं म्हटलं, बोल बरं. ते काही नाही, माझं काहीच काही नाही याच्यात. पण माझ्यावर एक गोष्ट आली आहे. तर आता तुला सगळंच सांगायला लागेल. त्याच्याशिवाय तू त्याच्यावर काही सोल्युशन काढू शकत नाही. बाईचा फोटा आहे आणि माया फोटा आहे, पण ते शरीर माय नव्हे. त्याच्यावर फोटो लावला आहे, चेहरा फक्त. त्या माणसाचा जो शरीर आहे ते आहे आणि माझा चेहरा लावला आहे. ती बाई आतापर्यंत त्याच्यावरून मला ब्लॅकमेल करत होती. मला असं वाटलं का बा आपल्या घरी बा कशाला माहीत पडू द्यायचं. म्हणून बा याच्यातलं मी सोल्युशन काढतो बा, म्हणून मी काही घरी सांगितलं नाही. मला नुसतं पैसे मागत, तुम्ही पैसे दिले. असंच आहे का? अरे दादा, एवढं तू डोक्याला टेन्शन घेतलं. एक माझा मित्र आहे, तो याच्यावर हर एकाचं सोल्युशन आहे. त्याच्याविषयी एक अशीच केस झाली होती म्हणते, तर त्याच्यावर त्यानं बरोबर सगळं सोल्युशन काढलं. आतापर्यंत सांगितलं दादा, बिनफालतू त्याच्यात फसला राहिला. तुझे पैसे गेले एवढे मोठे. माझ्यासोबत बोलला असत, मी केलं असतं. आमच्यावर विश्वास नाही ठेवला तू दादा. कसा रे दादा, ते आपण सगळेजण आता सोल्युशन काढू, पण नीता विश्वास नाही ठेवा ना. पूर्ण प्रूफ सहित दाखवा लागेल, तेव्हा जमणार आहे ना. तसं नाही जमत ना तिच्यापाशी. हो, त्याच्यावरही आपण काही ना काही शोधू. आता मी मग माझ्या मित्रासोबत बोलतो, असं असं आहे बा. तू याचा काय सोक्ष ला. आता मग तो त्याच्यावर दिन आपल्याला काही ना काही. टेन्शन घेऊ नको, होते बरोबर. आपण म्हणजे उद्यापर्यंत त्याचा पूर्ण सोक्ष लावून टाकू. काय असं न बोलण्याचे परिणाम बोलत जा लागत असते. बोलल्यानं जराशा गोष्टी सुटत असते, अशा मनात दाबून नाही ठेवा लागत असते. तुझी गोष्टी झाली आणि सगळं शेवटी झालं, माहीत तर झालंच. माही डोकं चाललं नाही तेव्हा. घेऊ आज रात्री ये तू ऑफिसमधून, मी त्याला बोलावतो, पूर्ण आपण करून टाकू काय ते. होईन रे, सगळं बरोबर होईल ना. असं झालं होतं, त्यानं मला सांगितलं होतं. तू सांगितलं माझ्या डोक्यात क्लिक असला गेला. त्यानं सगळं सोल्युशन दिलं होतं याची, आणि आपलं याचं सोल्युशन आहेच त्याच्याविषयी. टेन्शन नको घेऊ तू आता. काय बरोबर रे, किती जग समोर गेलं पाय बरं. खरं खोटं सब माहिती पडते ना. असं आहे म्हणून बोलायला लागते कोणासोबतही. मग मी